नागपूरला हा माल जर मिळाला तर राज्य कसं करेल? गोल गोल निवृत्ती वेळ वाढलाच पाहिजे आणि ते सर्वसामान्य पोलीस पाटलांना न्याय देणारं काय विधान करणार? आपल्या महाराष्ट्र राज्य राखणदार पोलीस पाटलांचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी एक पाऊल टाकलं आणि वनमंत्री गिरीश महाजन विचारलं शब्द काढून टाकला वनमित्र केले. हा विषय हा 1000% झालेला आहे. त्याची ग्वाही त्यांच्या समोर असलेले साक्षीदार राज्याचे खजिनदार निळकंठ थोरात होते. जर एवढ्या पद्धतीने जर आपली संघटना काम करते तर या असलेल्या मागण्या निश्चितच पूर्ण या सगळ्यांचा मी आभार मानते. त्या राज्यात शिक्षणासाठी 2 दिवसापासून दौरा करते. आज इथे हा सगळा संघर्ष सोडून इथे आले. शासनाने आपली मागणी केली. शासनाने 200 रुपयाची कपात ठेवली. सर्व सरकारी महिलांना 200 रुपयाची कपात नाही. तशी पहिल्या पोलीस पाटलांनाही 200 रुपयाची कपात याच्याबद्दलही संघाची मागणी झालेली आहे. ते 200 रुपये कपात होणार नाही. मला सर्व पोलीस पाटलांचे मनपूर्वक आभार मानते की आपला आवाज हा असा आहे की तो अधोरेखित करणार आहे. उगाच आया गया नेट पॅक गया मेसेज गया अशी करणारी आपली संघटना आहे. या धर्तीवर या उच्च शिक्षकांना मागण्यात पुरवणी मागणी या धर्तीवर आपणाला या उच्च शिक्षितांना पण कायमस्वरूपी रोजगार मिळावा. कायमस्वरूपी रोजगार आता हे या ठिकाणी 11 वेळा प्रशिक्षण दिलं तुम्ही? 11 महिने 11 महिन्यानंतर म्हणणं प्रशिक्षण झालं तर नोकऱ्या सुद्धा तुम्ही उपलब्ध करू. नोकऱ्या नाही, कायमस्वरूपी रोजगार द्या. मजुरांना जसा रोजगार देतो त्यांनी यांचा उपाशी म्हणजे हे उपाशी मरतील ना. रोजगार कुठे देणार? आपल्या ज्या शासकीय आस्थापनेमध्ये आहे तिथं शासकीय आस्थापनेमध्ये कुठे काम केलं? सरकारी आस्थापनेमध्ये 11 महिने प्रशिक्षण पूर्ण बोलले ना द्या म्हणा. फक्त एवढं हे असं नाही बोलतात. मी आता तुमचा मुद्दा एवढाच असेल, कौशल्य विकासामध्ये जिथं प्रशिक्षण केलेलं आहे तिथं काम केलंय तिथं रोजगार मिळाला. आम्हाला आस्थापनेमध्ये ठेवायला तयार. हे सांगा.